जादूच्या जात्याची गोष्ट. खूप वर्षांपूर्वी एका छोट्या गावात श्रीधर नावाचा एक माणूस राहायचा. तो खूप गरीब होता, पण त्याचे मन खूप मोठे होते. तो दररोज जंगलात जाऊन लाकडे गोळा करायचा आणि ती विकून आपले पोट भरायचा. एके दिवशी जंगलात लाकडे शोधत असताना तो खूप दूरवर निघून गेला. चालता चालता त्याला एका मोठ्या झाडाखाली अगस्त्य नावाचे एक वृद्ध ऋषी बसलेले दिसले. ते खूप थकलेले वाटत होते. श्रीधरने जवळ जाऊन त्यांना पाणी दिले आणि आपल्या जवळची एक भाकरी त्यांना खायला दिली. श्रीधरची दयाळू वृत्ती पाहून अगस्त्य खूप प्रसन्न झाले. अगस्त्य यांनी आपल्या झोळीतून एक छोटे दगडी जाते काढले आणि श्रीधरला दिले. ते म्हणाले, श्रीधर, हे साधे जाते नाही, हे एक जादूचे जाते आहे. तुला जे हवे असेल ते हे तुला देईल. फक्त दळ ग जात्या दळ असे म्हणायचे आणि हवे ते वस्तूचे नाव घ्यायचे. आणि जेव्हा तुला ते थांबवायचे असेल तेव्हा थांब ग जात्या थांब असे म्हणायचे. असे सांगून अगस्त्य निघून गेले. श्रीधर ते जाते घेऊन आनंदाने आपल्या झोपडीत परतला. त्याने जात्याला सांगितले, दळ ग जात्या ताजी पुरणपोळी दळ. आणि काय आश्चर्य, जात्यातून गरम गरम पुरणपोळ्या बाहेर येऊ लागल्या. श्रीधरचा एक मोठा भाऊ होता. त्याचे नाव गजानन होते. गजानन खूप श्रीमंत होता, पण तितकाच लोभी सुद्धा होता. श्रीधर अचानक श्रीमंत कसा झाला हे पाहण्यासाठी तो चोरून श्रीधरच्या खिडकीतून आत बघू लागला. त्याने जात्याची सर्व जादू आणि मंत्र बघितला. त्या रात्री जेव्हा श्रीधर गाढ झोपला होता तेव्हा गजानन चोरपावलांनी त्याच्या झोपडीत शिरला. त्याने ते जादूचे जाते चोरले आणि तिथून पळ काढला. त्याला वाटले की या जात्याच्या मदतीने तो आता जगातील सर्वात श्रीमंत माणूस होईल. गजाननला भीती होती की श्रीधर त्याला पकडेल, म्हणून तो समुद्राच्या किनाऱ्यावर गेला आणि एका मोठ्या बोटीत बसला. त्याला समुद्राच्या पलीकडे दुसऱ्या देशात जायचे होते. प्रवासात त्याला भूक लागली, म्हणून त्याने विचार केला की आपण काहीतरी मागूया. त्या काळी मिठाला खूप किंमत होती. गजाननने विचार केला की आपण मीठ तयार करून ते विकूया. त्याने जात्याला सांगितले, दळ ग जात्या मीठ दळ. आणि लगेच जात्यातून पांढरे शुभ्र मीठ बाहेर येऊ लागले. गजानन खूप खुश झाला. बघता बघता मिठाचा ढीग इतका वाढला की गजानन घाबरला. पण एक मोठी गडबड झाली होती. गजाननने जाते सुरू करण्याचा मंत्र तर ऐकला होता, पण ते थांबवण्याचा मंत्र तो विसरला होता. बंधो थांब, तो ओरडू लागला, पण जाते थांबले नाही. मिठाच्या प्रचंड वजनामुळे ती बोट हळूहळू समुद्रात बुडू लागली. गजाननने जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली. ते जादूचे जाते सुद्धा समुद्राच्या तळाशी जाऊन पडले. असे म्हणतात की ते जाते आजही समुद्राच्या तळाशी फिरत आहे आणि मीठ दळत आहे. म्हणूनच समुद्राचे पाणी खारट लागते.